आजच्या सत्राची सुरुवात विश्वगुरु महामानव महात्मा बसवण्णांच्या स्मरणाने करूयात. बसवं प्रणवाकारं बसवं शरणागत रक्षक वरलोलम बसवं जन्मकुठारं बसवं नमामि श्री गुरु बसवेशं प्रणवारूढतो प्रणवस्वरूपतो प्रणव प्रकृतिमदेवा जगविस्तार नभविस्तार विस्तारातीत तव विस्तार पाताव श्री मुकुट अगम्य अगोचर अप्रतिम प्रमाण लिंगय्या कूडल संगम देवा आजिया माझ्या करस्थली येऊनी ज्योतिर्बिंदू स्वरूपी झाला तव कृपा प्रसादे वटलेल्या वृक्षाला फुटे पालवी तव कृपा प्रसादे वांजगायही दुप्ती होई तव कृपा प्रसादे विषही अमृत होई ते कूडल संगम देवा हा कोणाचा हा कोणाचा मजन मनवावे हा अमुचा हा अमुचा ऐसेची मज मनवावे कूडल संगम देवा तव घरचा महान पुत्र मज मनवावे. माझा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी विश्वगुरु महामानव महात्मा बसवण्णा बसवादी शरणांच्या पावन चरण कमलांना अनंत अनंत शरणू शरणार्थी. वचन पितामह प गो हळकटी डॉक्टर एम कलबुर्गी हर्डीकर मंचप्पा आणि वचन साहित्य यांच्यामध्ये असणारी साम्यता या विषयावर आपल्याला थोडस चर्चा करायची आहे. या विषयाची मांडणी ज्येष्ठ विधिज्ञ आरती अरुणखड या इचलकरंजीवरून उपस्थित होऊन करत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण या सर्वांचा आढावा घेतले असता अतिशय कमी वयामध्ये अतिशय मोठी अचिव्हमेंट किंवा मोठं यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक बाबींची नोंद घेतली असता अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या उपक्रमांमध्ये त्यांनी अतिशय मोठी भूमिका अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे. BSL LLM LLB असं त्यांचं शिक्षण आहे. याशिवाय शिक्षणाच्या बरोबर सामाजिक प्रबोधन जनजागृती या कार्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. पाचगणी येथील बहाई अकॅडमी येथे शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामर मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला होता. याशिवाय अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी बक्षीस मिळवलेले आहे. विशेष करून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी बक्षीस मिळवलेले आहे. स्त्री पुरुष समानता या विषयाच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. तर 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी स्त्री पुरुष नावाचा कोणताही भेद नाही, केवळ व्यक्तीच्या शारीरिक रचनांमध्ये जे भेद आहेत त्याच्या आधारे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही वेगळे आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे गोगवे नावाची स्त्री म्हणते की दाढी मिशा येता पुरुष म्हणतात, स्तनांना उभार येता स्त्री म्हणतात, मात्र आतील आत्मा जो आहे किंवा आत्मचैतन्य रूपी आत्मा आहे तो स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही, नास्ती नाता. तर अशा पद्धतीनं 12व्या शतकातील बसवादी शरणांचा विचार 21व्या शतकामध्ये किती काल सुसंगत आहे या विषयावर देखील आपण चर्चा करत असतो. तर आज संविधानातील मूलभूत हक्क आणि वचन साहित्य या विषयावर आरती मॅडम मांडणी करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी. सर्वांना शरणू शरणार्थी. सर्वांना शरणू शरणार्थी. श्रम हाच स्वर्ग हे तत्व सांगणारे लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर योमकाय सिद्ध अल्लम प्रभुदेव जे पहिले शून्यपीठाधीश होते
12व्या शतकात 770 शरणांनी निर्माण केलेले वचन साहित्य आणि त्या वचन साहित्याचा वसा आम्हाला देणाऱ्या परमपूज्य लिंगैक्य माता महादेवी यांच्या चरणी प्रथम वंदन करून आज सर्व उपस्थित असलेल्या सर्व लिंगायत शरण शरणीयांना माझा शरणू शरणार्थी. आज संविधानातील मूलभूत हक्क आणि शरणांचे वचन साहित्य. सर्वप्रथम मला संयोजकांनी अतिशय आजच्या घडीचा ज्वलंत विषय दिलेला आहे. याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानते. कारण संविधान आणि शरणांचे वचन साहित्य तर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जी सामाजिक क्रांती घडवून आणली आणि त्या क्रांतीचा मूलभूत आधार होता ते म्हणजे वचन साहित्य. आणि या वचन साहित्यातील मूल्ये भारतीय संविधानाच्या अनुषंगाने मला आज मांडण्याची संधी दिलेली आहे. खरं तर विषयाची सुरुवात करताना संविधान म्हणजे काय हे मला प्रथम सांगावंसं वाटतं. संविधान म्हणजे काय आहे तर आपल्या देशाचं एक विशिष्ट पद्धतीनं आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि लोकशाही व्यवस्थाच्या दिशेनं आपल्या देशाचा राज्यकारभार करत असताना काही मूल्यांचं काही तत्वांचं अधिष्ठान आपल्या संविधान सभा जी संविधान निर्मितीसाठी स्थापन आणि गठीत करण्यात आली होती त्या संविधान समितीनं 3-4 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशांचा अभ्यास करून जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपाची राज्यघटना आपल्याला दिलेली आहे. ही राज्यघटना म्हणजे आपले भारताचे संविधान. तर संविधान आपल्याला काय सांगतं की एक व्यक्ती म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्हाला काय हक्क आहेत आणि काय अधिकार आहेत आणि जर तुमच्या हक्कांचं दमन होत असेल इथल्या प्रशासकीय व्यवस्थेतून किंवा राजकीय व्यवस्थेतून तर तुमचे अधिकार एक व्यक्ती म्हणून तुम्हाला प्राप्त असलेले मूलभूत हक्क या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्याय व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि न्याय व्यवस्था इथल्या व्यक्तींच्या असणाऱ्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेली आहे. तर मूलभूत हक्क म्हणजे काय? मूलभूत हक्क हे आपण भारतीय संविधानामध्ये अमेरिकन राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहेत. कारण अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जर आपण इतिहास बघितला तर वसाहतीच्या स्वरूपामध्ये देश विभागलेला होता आणि जे दमन व्यवस्थेकडनं होत होतं किंवा वसाहतीच्या लोकांनी तिथला उठाव केला आणि स्वातंत्र्याची प्राप्ती आपल्याला करून दिली आणि त्यालाच आपण अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून ओळखतो. आणि या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या मूलभूत हक्कांचा स्वीकार भारतीय संविधान सभेच्या घटना समितीनं केला आणि याच मूलभूत हक्कांचा समावेश आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आणि भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांच्या स्वरूपात केलेला आहे. तर मूलभूत हक्क म्हणजे काय? तर मूलभूत हक्क म्हणजे कोणीही त्या व्यक्तीपासून ते अशा स्वरूपाचे हक्क आहेत की व्यक्तीपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं मूलभूत हक्क. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीमधून अमेरिकन राज्यक्रांतीमधून मिळाली आणि तीच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा स्वीकार आपण आपल्या भारतीय संविधानात केलेला आहे. आणि या भारतीय संविधानाच्या अनुषंगानं महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात इथल्या वर्ण व्यवस्थेला, त्या काळी प्रचलित असलेल्या वर्ण व्यवस्थेला आणि धर्म व्यवस्थेला खिंडार पाडून सर्वात पहिल्यांदा समतेवर आधारित, स्त्री पुरुष समानतेवर आधारित, अस्पृश्यता न मानणारा अशा पद्धतीनं लिंगायत धर्माची स्थापना केली. तर या लिंगायत धर्माचं संविधान म्हणजेच वचन साहित्य आहे. आणि महात्मा बसवेश्वरांनी ज्यावेळी अनुभव मंडपाची स्थापना केली त्या अनुभव मंडपामध्ये जे शरण समाविष्ट झाले होते किंवा जे शरण सहभागी होते त्या शरणांची दररोज चर्चा आणि विनिमय व्हायचं. या चर्चा गोष्टीमधून जे मंथन झालं
त्या मंथनाचे स्वरूप आज आपल्या समोर वचन साहित्याच्या रूपानं उपलब्ध आहे. महात्मा बसवेश्वरांनी एक आदर्श समाज व्यवस्थेचं रूपक आपल्याला लिंगायत धर्माच्या माध्यमातून घालून दिलेलं आहे. आपण म्हणतो की महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात वैचारिक आणि धार्मिक क्रांती घडवून आणली आणि महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीचा केंद्रबिंदू होता म्हणजे समतावाद असं मला वाटतं. कारण महात्मा बसवेश्वरांचा लिंगायत धर्म स्थापनेचा मुळात उद्देशच समतेची स्थापना असा होता. बसवेश्वरांनी एकाच क्षेत्रात समतावाद आणला नाही तर समाजातील सर्वच क्षेत्रात म्हणजे सामाजिक, धार्मिक, आर्थिक ही तिन्ही क्षेत्र त्यांच्या समतावादाची 3 प्रमुख अंश होती. माणसात उच्च नीच म्हणून भेदभाव करू नये. कोणीही जन्मापासून श्रेष्ठही नाही की कनिष्ठही नाही. सामाजिक व्यवहार करताना अस्पृश्यांना शिवल्यास अपवित्र होतो. विधवा स्त्रीला पाहिल्यास अमंगळ म्हणणे हा सर्व असमानतेचा कळसच म्हणावा लागेल. पण असली अस्पृश्यतेची भावना काढून टाकणे हे बसवेशांनी तत्वांनी साधलेले समतावादाच्या तत्वांनी साध्य केलेले पहिले ध्येय होय असं मला वाटतं. त्यांच्या तत्व सोपान असल्याप्रमाणे आहे. स्तरास्तरावर विचार पाडणारी, भेदाभेद पाडणारी वर्णाश्रम पद्धती ही समाजात वेगवेगळ्या विभागण्याचं काम करत होती आणि त्या वर्णाश्रम व्यवस्थेला आव्हान देण्याचं पहिलं कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. बसवण्णांनी धार्मिक समानतेत मानव जातीतील सर्वांना दीक्षा संस्कार देण्याची व्यवस्था केली. ब्राह्मणांपासून अस्पृश्यापर्यंत सर्व वर्ण जातीतल्यांना संस्कार मिळाला आणि गरीब, श्रीमंत, राजा, प्रजा अशा वर्ग श्रेणी यांचे भेद न करता परमार्थ प्रतात प्रवेश मिळाला व परमात्म्याची पूजा स्वतः करण्याची उत्तम संधी महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला दिलेली आहे. बसवेशांचा समतावादाचा धर्म या महान तत्वावर पायावरती निर्माण झालेला आहे असं मला म्हणावंसं वाटतं. आणि या समतावादाच्या मंदिराचे महाद्वार म्हणजेच इष्टलिंग संस्कार आहेत. भक्तिपटाचे चिन्ह इष्टलिंग झाले. अनेकांची अशी चुकीची समजूत आहे की इष्टलिंग म्हणजे जातीय चिन्ह आहे, पण तो समतावादाचा क्रांतिध्वज असून ज्योतीचा संकेत आहे. शेतात जसे चढ उतार असल्यावर बुलडोझरची आवश्यकता असते त्याचप्रमाणे समाजाच्या उच्च निश्चतेचे भेदभाव अतिशय प्रखर होऊन डोके वर काढल्यावर त्याला एक समर्थ शस्त्र हवे होते. जातीयवादासारख्या प्रबळ शत्रूचा समूळ नाश करण्यासाठी उच्च जातीतल्याच स्थान मांडून बसलेली श्रेष्ठतेची भावना, नीच जातीच्याच मूळ धरलेली कनिष्ठतेची न्यूनगंडाची भावना या दोन्ही मुळापासून उकडून टाकून शिवभाव अंगीकार करण्यास हे धर्मचिन्ह उपयुक्त ठरले. पक्षाचे चिन्ह लावून पक्षाच्या सभेत प्रवेश करताना सामान्य सभासदापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना एक समान संधी असल्याप्रमाणे महात्मा बसवेश्वरांनी भक्ती पक्षाचे चिन्ह असलेल्या इष्टलिंगाने हे सर्वांना समान हक्क मिळवून दिलेले आहेत. महात्मा बसवेश्वर एका ठिकाणी म्हणतात की लिंग दीक्षा झाल्यावर त्याचे लक्षण शोधावे का? शिवलिंगास जाणून घेऊन अंगावर लिंग धारण केलेल्याच्या जात शोधावी का? पुढल संगम देवा भक्ताची काया हीच मम काया आहे. दीक्षा संस्काराने कुलभेद जातीभेद नष्ट होतो. अंगावर देवाला धारण करून आलेल्यांना कायक विचारा नव्हे या आचरणाने वर्गभेद नाश पावतो. समतावादी बसवेश्वरांच्या नेतृत्वात इष्टलिंगाच्या संस्काराने समतावादाची संत परंपरा निर्माण झाली असे मला म्हणावेसे वाटते. आज आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये सर्व क्षेत्रापुढे समानता आहे, कायद्यापुढे समानता आहे. धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव नाही. दर्जाची व संधीची समानता आहे आणि या सर्वांचं अभिप्रेत कुठेतरी महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यात होतं. आज आपल्याला संविधान शिक्षणाचा मूलभूत अधिकार देतं, पण महात्मा बसवेश्वर हे जगातील एक श्रेष्ठ शिक्षण तज्ञ होते. त्यांनी जगाच्या इतिहासात आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की जगाच्या इतिहासात प्रथमच महात्मा बसवेश्वरांनी सामुदायिक शिक्षण दिले असे म्हटले तरी वावगे होणार नाही. कित्येक लोक म्हणतात बसवेशांच्यामुळे सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी. तोपर्यंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच मिळत असलेले शिक्षण आता सर्वांनाच मिळू लागलेले आहे. लौकिक विद्या असलेले शिक्षण आणि पारमार्थिक संपत्ती असलेले ज्ञान सर्वांना मिळू लागलाय आणि अक्षर ज्ञान शिकण्यास
शाळारूपी मठ बोधरूपी घेण्यास असलेले स्थान म्हणजे अनुभव मंडप. परंपरागत संप्रदायाप्रमाणे गुरु शिष्याला जवळ बसून तो शिक्षण देण्यास अधिकारी आहे किंवा नाही हे प्रथम परीक्षा करून मग शिक्षण देण्याची पद्धत होती. पण महात्मा बसवेश्वरांनी विद्या देताना ती व्यक्ती अधिकारी आहे की अनाधिकारी आहे हे न पाहता ज्ञान ही एक मूलभूत आवश्यकता आहे आणि प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार आहे. सर्व व्यक्तीला केवळ स्त्री पुरुष असा भेदाभेद न करता सर्वांना शिक्षणाचा अधिकार महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे अनुभव मंडप ही जगातील पहिले ओपन युनिव्हर्सिटी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आमच्या जातीत तुमच्या वर्णात जन्मलेल्यांनाच विद्येची आवश्यकता नाही असं या दोन्ही समाजात भरून राहिलेल्या मतांमध्ये मत परिवर्तन करून शिक्षण प्रसार करून महात्मा बसवेश्वरांनी जगातील कोणताही प्रवादी समाज सुधारक शिक्षण तज्ञ यांनी सामुदायिक शिक्षण देण्यास वापरलेली नाहीत ही चिंतनीय बाब आहे. म्हणून मला महात्मा बसवेश्वर केवळ आयव्हरी टॉवर फिलॉसॉफर नव्हते तर समाजातल्या असलेल्या मूलभूत ज्या गरजा आहेत मग त्या शिक्षण घेण्याची संधी असू देत किंवा सर्वांना समान हक्क असू देत ह्या मूलभूत बाबींवरती काम करून केवळ विचार लिहून ते शांत बसलेले नाहीयेत तर अनुभव मंडपाचे एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन एक व्यासपीठाच्या माध्यमातून त्या काळात असलेल्या समाजातल्या सर्व व्यक्तींना मूलभूत अधिकार आणि हक्क महात्मा बसवेश्वरांनी प्राप्त केलेला आहे. या सुधारणेचे फलस्वरूप म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की सर्व जणांना स्पष्टपणे बोलण्याचं सामर्थ्य लाभलेलं आहे. आज आपण जर पाहिलं तर 12व्या शतकाचा जर विचार केला तर आज आपल्याला सर्वांना शिक्षणाची संधी आहे. सर्व क्षेत्रात समानता आपल्याला थोड्या प्रमाणात दिसून येते. पूर्णतः समानता मी म्हणणार नाही पण महात्मा बसवेश्वरांनी ती ज्या काळात शिक्षणाचं द्वार खुलं करून देऊन विचार मांडण्याचं स्वातंत्र्य जे काही दिलं त्या विचार स्वातंत्र्यामुळे समाजातील जो दलित म्हणून गणला गेला होता अस्पृश्य म्हणून वर्ग जो गणला गेला होता त्या व्यक्तींना सर्वात पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांनी तुम्ही ही एक व्यक्ती आहात आणि व्यक्ती आहे म्हणजे ती व्यक्ती शिक्षण घेऊ शकते आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकते हे सर्वात पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात बिंबवलेलं आहे आणि त्या काळात ही सामाजिक आणि वैचारिक क्रांती घडवून आणलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महात्मा बसवेश्वरांनी जे शिक्षण सिद्धांत आहे आजच्या आधुनिक शिक्षण म्हणजे आपण फक्त पोटा पाण्यासाठी केलेली तरतुदीची विद्या आहे पण लोकांच्या मूलभूत विश्वासात कोणताही बदल करण्यासाठी ते असमर्थ आहे. पण महात्मा बसवेश्वरांनी दिलेल्या शिक्षणाने लोकांना विचारशक्ती प्रज्वलित होऊन चिंतनशील होऊन प्रगतीपर विचार करण्याचे मूळ धोरण आखण्याचे महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून घालून दिलेले आहे असं मला वाटतं. महात्मा बसवेश्वरांचं एक वचन मला आज या ठिकाणी सांगावंसं वाटतं की विचाराविना पिंडास नसे आश्रय जलबिंदूंचा एकच व्यवहार आशा आमिष रोष हर्ष आधी सर्वांना एकच काय वाचून काय ऐकून फल काय त्याचे आधार ते कोणते पुलिन म्हणण्यास सप्तधातू समम पिंडम समयोनी समुद्भवम आत्मजीवम समायुक्तम वर्णाना किं प्रयोजनम लोहार झाले लोखंड तापून धोबी झाले कपडे धुवून पोष्टी झाले कपडे विणून ब्राह्मण झाले वेद वाचून कानातून जन्मले आहे का या जगी कोण या कारणे लिंग देवा लिंगस्थल मम जाणलेलाच श्रेष्ठ कुलून अशी विश्वमानव बसवेश्वरांनी घोषणा आपल्या वचनातून केलेली आहे. जगाच्या कोणत्याही भूमीवर न वाढलेले पण भारतात जोमाने वाढलेल्या दुष्ट पद्धतीच्या जातीयवादाचे महात्मा बसवेश्वर हे कट्टर विरोधी होते. कोणत्या आईवडिलापासून आपण जन्मलो हे माहीत नसलेल्या बालकाच्या माथ्यावर जन्मल्याबरोबरच उच्च निश्चितेची पट्टी चिटकवून विशिष्ट जातीत जन्मल्या कारणे जे मूलभूत हक्क असतात त्यापासून वंचित ठेवून जगण्याची शिक्षा द्यायची म्हणजे केवढे हे क्रूर समाजशास्त्र. अशा अमानवीय समाज रचनेचे खंडन करून महात्मा बसवेश्वरांनी अतिवर्णाश्रम समाज सूत्रतेची रचनेची सूत्र दिलेली आहेत. जात ही देवाने निर्माण केलेली नव्हे
तर ती स्वार्थी मानवाची कल्पना आहे. जर ती देवनिर्मित असती तर तो विश्वाचा कर्ता असल्यामुळे ही विषमता सर्व जगात सगळीकडेच असायला हवी होती. पण ही विषमता फक्त भारतातच आहे, तर जगाच्या इतर भागात का नाहीये? उद्योग, व्यवसाय, वृत्तीच्या विभाजनापासून प्रारंभ झालेला हा भेदभाव येता येता हळूहळू कायक करणाऱ्यांच्या विभाजनात पर्यावसान झाला आणि हीच दुष्ट व वाईट जाती हीच परंपरेचे मूल आहे. जन्मताच उच्च नीच जात म्हणून विशिष्ट उद्योग करणाऱ्या वडिलांच्या मुलानेच तो उद्योग करावा. जरी त्याची आवड आकांक्षेच्या विरुद्ध असला तरी सुद्धा त्यानं तेच काम केलं पाहिजे असं म्हणणं हे मानवतेच्या विरुद्ध आहे. जात उद्योगधंद्याच्या गोंधळात न पडता सर्वजण देवाच्या कृपेस पात्र होऊ शकतात आणि पूज्य होऊ शकतात. शूद्र कुमारांना, कनिष्ठ कुलातल्यांना शास्त्रप्रणीत संस्कार निषिद्ध आहे, पण बसवण्णांच्या सिद्धांताप्रमाणे कोणताही मानव देवानुग्रहापासून वंचित होण्याचे कारण नाही. शास्त्रात हजारो विधी निषेध सांगितले असले तर अनुभव संसिद्ध झालेल्याला शास्त्राचा आधारच कशाला हवा? कारण कनिष्ठ, पापी, अस्पृश्य, त्याज्य म्हणून संप्रदाय समाजाने तिरस्कार केलेल्याच मानवांना महात्मा बसवेश्वरांनी संस्कार देऊन आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना ज्योतिर्लिंगाची ठिणगी बनवून त्या दीप्तीने असंख्य चेतना प्रज्वलित केल्याचे महान कार्य महात्मा बसवेश्वरांना भारतात द्यावे लागेल. महात्मा बसवेश्वरांनी स्त्री जातीचा उद्धार केलेला आहे. आज आपल्याला संविधान सर्वकडे समानता आहे, कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव करता येणार नाही हे आपल्याला संविधानात नमूद आहे. पण एकेकाळी भारतात स्त्री जातीचे स्थान कोठे होते? स्मृतिकालानंतर स्त्रीला सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यास मुकावं लागल्याचा आपल्याला भारताचा इतिहास सांगतो. ती शूद्र म्हणून धर्मसंस्कार बाह्य ठरली. रजस्वाला होण्याच्या प्राकृतिक कारणाने ती परमात्म्याची पूजा करण्यास तिला मनाई करण्यात आली. मानसिक दौर्बल्याच्या कारणाने तिला गुरुत्व नाकारण्यात आले. स्त्री माया आहे असा आरोप करून मोक्षप्राप्तीत तिला अयोग्य ठरवले गेले. या मायेशी गाठ बांधून अगर तिचा त्याग करून पुरुषाने संन्यास स्वीकार करूनच मोक्ष मंदिरात जावे लागले. निसर्ग नियमाप्रमाणे होणाऱ्या रजस्फलामुळे तिला आपल्या स्वतःच्या घरातच अस्पृश्य होऊन बसावे लागले. लहान वयातच कठोर वैधव्यास बळी ठरलेली स्त्री आयुष्यभर एकाकीने राहावे लागले. केश मुंडन करून, दागदागिने काढून कुरूप दिसेल अशी व्यवस्था केली गेली. अशा क्रूर बंधनात जकडलेल्या स्त्रीला सोडवण्यासाठी महान सत्पुरुष महात्मा बसवेश्वरांनी या सर्व मूळ आचरणावर क्रांतीच्या तलवारीने कठोर प्रहार केला असं मला म्हणावंसं वाटतं. स्त्री ही पुरुषाप्रमाणेच निसर्गाचा दुसरा नेत्र, जीवन गाडीचे एक चक्र म्हणून तिच्या स्वातंत्र्याचे अपहरण करू नये. उभयतांना समानता हवी. तिच्यातील सुप्त ज्या शक्ती आहेत तिला पुरुषाप्रमाणे स्त्रीनेही जन्म घेतलेला आहे. स्त्री शक्तीचा आविष्कार होण्यासाठी तिला स्वातंत्र्य हवंय, म्हणून ती शूद्र नाहीये. धर्म संस्कारात ती समानतेस प्राप्त ठरलेली आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ती रजस्पाला होते म्हणून तर ती प्रजा उत्पत्तीस कारण ठरते. तिला मान्यता मिळते. स्त्री स्वतः पूजा करू शकते, ती स्वतःही पूजेसही पात्र होऊ शकते. ती शारीरिक दृष्ट्या दुर्बल असली तरी मानसिक दृष्ट्या मात्र ती दुर्बल नव्हे. आध्यात्मिक साधने शारीरिक बलाची जरुरी नसते, तर त्याला मानसिक दृढता हवी असते. ती स्त्री असल्या कारणे ती साधना आणि गुरुत्व या दोन्हीला प्राप्त ठरते. स्त्री माया म्हणून आरोप करणे बरे नव्हे. स्त्री ही मायाही आहे आणि ममताही आहे. माया ही बहिरंगात आहे, मनाच्या कोपऱ्यात दडून बसली आहे. माया म्हणून स्त्रीशी गाठ बांधून अथवा बांधलेली गाठ सोडून संन्यास घेतल्यानंतरच मुक्ती मिळते असे नाही. कीटकामुळेच मध सापडल्याप्रमाणे, अक्षर शिकल्याने विद्या जाण्याप्रमाणे, अन्न स्वीकारून चैतन्य मिळवण्याप्रमाणे पुढील संगमाचे शरण सतीचा स्वीकार करून निर्वाण सतीस पाहतास प्रभुदेवा. याप्रमाणे माया म्हणून समजण्याच्या स्त्रीला शक्तिरूपात परिवर्तन करून ती अध्यात्मात सहाय्यकारी होऊ शकते. ती स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू शकते आणि जगाचाही उद्धार करू शकते. हे महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणून अक्क महादेवींना जगन्माता अक्क महादेवी असं का म्हटलं जातं? जगाच्या आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जगाच्या इतिहासात केवळ जे इतर वैचारिक जे विचारवंत होऊन गेलेले आहेत त्यांनी केवळ उपदेश केलेला आहे, पण महात्मा बसवेश्वरांनी जे तत्वज्ञान सांगितलं आहे ते केवळ उपदेशापुरतं मर्यादित न ठेवता
उपदेशापुरतं मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष सप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं आहे. मग ते स्त्री पुरुष समानता असेल, सर्व ना समान हक्क असतील, जातीभेद निर्मूलन असेल आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा विरोध असेल. स्त्री जन्म, स्त्री देह धारण करून मोक्षही मिळू शकते असे शरणांनी सांगितलेलं आहे. कुंडलिनी योगासारखी कठीण साधना स्त्री करू शकणार नाही अशी समजूत होती. पण हीच योग साधना महाशरणी नीलांबिका, जगन्माता अक्क महादेवी, लिंगम्मा, बसव भगिनी अक्क नागम्मा यासारख्या योगिनींनी ती योग साधना करून जगाला चकित केलेलं आहे. स्त्रीला धर्मसंस्कार देऊन, इष्टलिंग धारण करण्यास संधी देऊन, रजस्वाला झाली तरी तिच्या शरीरावर लिंगदेव असल्यामुळे तिला सुतकाची बाधा नाहीये. म्हणून तिला अस्पृश्यतेच्या बंधनातून महात्मा बसवेश्वरांनी सोडवलेले आहे. बालविधवांनी पुनर्विवाह करून बसव धर्मातील विधवांना केशमुंडन करणे, वेश बदलणे यासारखी काहीही आवश्यकता नाही असं महात्मा बसवेश्वरांनी वचन तत्वाच्या, बसव तत्वाच्या माध्यमातून 12व्या शतकात हे प्रतिपादन करून ठेवलेलं आहे. म्हणून महात्मा बसवेश्वर हे खऱ्या अर्थाने जगाच्या पाठीवर स्त्री कुलोद्धारक ठरतात असं मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. महात्मा बसवेश्वरांनी केवळ स्त्री कुल उत्थान केलेलं नाहीये, तर दुसऱ्या एक सर्वात मोठ्या समस्येचा परिहार करण्याचा विचार केलेला आहे असं मला वाटतं. कोणत्याही संतांनी याविषयी खोलवर विचार न केल्यामुळे एक समस्याच होऊन राहिलेली वेश्यावृत्ती याविषयी चिंतन करून यास परिहार शोधण्याचा प्रयत्न केलेले क्रांतिकारी समाज सुधारक म्हणजे महात्मा बसवेश्वरच होय. कारण वेश्या आणि त्यांची वृत्ती याविषयी नाक मुरडणारेच अधिक लोक असतात. त्यांना पापी म्हणून तिरस्कार करणारे परमार्थ संत त्याहूनही अधिक. पण महात्मा बसवेश्वरांनी धर्मबोध करून, त्यांना दीक्षा देऊन त्यांचं सामाजिक आणि आर्थिक उपाययोजना करण्याचं महत्वाचं कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. बहुतेक वेश्यावृत्तीस कारण म्हणजे गरिबी आहे हे जाणून घेऊन महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये गरिबी निवारणास कायक करणे यासारखा एक नवीन आणि मूलभूत सिद्धांत मांडून वेश्यावृत्तीचं परिवर्तन करून त्यांना अनुभव मंडपात महात्मा बसवेश्वरांनी मानाचं स्थान दिलेलं आहे. त्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रात प्रचंड क्रांती घडल्यामुळे वेश्यावृत्तीने जगणाऱ्या 12,000 महिलांना महात्मा बसवेश्वरांनी पवित्र केलेलं आहे. केवढी ही मोठी क्रांती आहे. 12व्या शतकात असली क्रांती घडली यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, पण यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. कारण जगदोद्धारक महात्मा बसवेश्वरांनी ही प्रत्यक्ष क्रांती घडवून आणलेली आहे. आज आपण आपल्या समाजात बघितलं तर दलित हा शब्द फार प्रचारात बनलाय. दलित 2 मिनिटं थांबता का? मला सरांना सांगायचं होतं, जनार्दन गोष्टी सरांना, की तुमचं व्हॉइस म्यूट करू शकता का? तुमचा व्हॉइस येतोय. काय म्हटलं? व्हॉइस म्यूट करू शकता का? आवाज हे करा, जरा म्यूट करा. थँक्यू. सॉरी आरतीताई, तुम्ही कंटिन्यू करू शकता. दलित हा शब्द अलीकडे आज आपल्या समाज व्यवस्थेत प्रचलित बनला आहे. दीनदलित या संयुक्त शब्दाने सामाजिक स्थितीगती दाखवली जाते. पण महात्मा बसवेश्वरांनी दलितांकरता काय केलेले आहे असे कुत्सित बुद्धीने विचारणारेही आजही समाजात सापडतात. पण महात्मा बसवेश्वरांनी समाजातील सर्व क्षेत्रात प्लास्टिक सर्जरी करून जातीयतेच्या भावनेने विद्रूप झालेले चेहरे सुस्वरूप करण्याचा प्रयत्न केलेले म्हणजे महात्मा बसवेश्वरच आहेत. त्यांची क्रांती सर्व क्षेत्राला स्पर्श करून व्यापून समाजाचे पूर्ण परिवर्तन करत गेली. बसवेशांनी दीनदलित लोकांमध्ये आत्मविश्वास भरला. त्यांच्यातील नीचतेची भावना काढून टाकण्यास परिश्रम घेतले. मंदिर देवालय बांधणारेच पुण्यजीवी आहेत ही चुकीची कल्पना काढून टाकून महात्मा बसवेश्वरांनी देह हाच देवालय आहे असे सांगून त्यांनी जनांना मार्गदर्शन केलेलं आहे. मनापासून नसलेला दांभिक दिखाऊ भक्तीपेक्षा मनाच्या गाभाऱ्यापासून केलेली गरिबाची भक्तीच देवाला प्रिय आहे असे महात्मा बसवेश्वरांचे वचन आहे. दलित म्हणजे समाजाखालीच्या दबावाखाली सापडलेला, विकासाची संधी न लाभलेला, निम्न वर्गात दबावाखाली असणारा समाज असा आपण त्याचा अर्थबोध करून घेतो. हा समाज फार मोठा आहे.
यात शूद्रच नव्हे तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्यातल्या स्त्रियांचाही समावेश होतो. स्त्रिया या दलित होऊनच हिंदू समाजात फार काळ जगल्या. त्यांची प्रतिभा, सहनशीलता, त्याग ही सर्व चार भिंतीच्या आडच राहिली. पतीच्या सावलीप्रमाणे जगण्याची दुअवस्था त्यांना मिळाली होती व त्यांना तसे जगण्यातच त्यांना धन्यता मानावी लागली. अशा स्त्रियांना, शूद्रांना त्यांच्यातील कनिष्ठ भावनेच्या कृपातून उचलून त्यांच्यात नाविन्यतापूर्ण व आदर्शयुक्त जीवनाची रूपरेषा घालून दिलेले महात्मा बसवण्णाच होय. वंशपरंपरेने चालत आलेल्या उद्योगधंद्याकरिता जन्मदत्त मिळालेल्या प्रतिभेला दाबून जगण्याच्या माणसांना पाहून बसवेशांचे मन कळवळले. जातीने लोहार म्हणून त्याने लोखंडी कामच केले पाहिजे असे म्हणणे चुकीचे. जन्माने धोबी असलेल्याने कपडेच धुतले पाहिजेत हे म्हणणे चुकीचे. विणकर जातीतल्याने वस्त्रे विणलीच पाहिजेत हे म्हणणे चुकीचे आहे. तर कपडे धुणारा तो धोबी, लोखंड तापवणारा लोहार, वेदपठण करणारा ब्राह्मण, कापड विणणारा विणकर असे समजावून सांगून बसवण्णांनी दलितांना नवीन प्रकारे चिंतन करण्यास शिकवलेलं आहे. आपल्या उपजीविकेकरिता पत्करलेली वृत्ती कोणतीही असली तरी सर्व वृत्ती मान्यच आहे. करण्याच्या उद्योगावरून माणसाचे स्थानमापन करून त्याच्या आत्मसन्मानास धक्का पोचवू नये असे म्हटलेले आहे. दलितांच्या संघटन व उद्धार करण्याच्या शुभारंभाचे गीत महात्मा बसवेश्वरांनी म्हटलेले. त्यांच्या आंदोलनात चळवळीत भाग घेतलेल्या भक्ती पक्षातील शरण वृंदात जर आपण बघायला गेलं तर निम्न वर्गातील लोकांचा अधिक समावेश झालेला होता. यावरून महात्मा बसवेश्वर हे खऱ्या अर्थाने सर्वात प्रथम दलितोद्धारक आणि दलित संघटक म्हणण्यातलं तरी वावगं ठरणार नाही. महात्मा बसवेश्वरांनी एक वैचारिक क्रांती घडवून आणलेली आहे. महात्मा बसवेश्वरांच्या बहुमुखी प्रतिभा, थोर विचार सामर्थ्य, समाज सुधारण्यासाठी त्यांनी योजलेले विश्व विनूतन कार्यक्रम या सर्वांचा खोलवर विचार केल्यास आज 21व्या शतकात देखील आपण आश्चर्याने थक्क होतो. कारण आज आपण बघितलं तर व्यवस्था शोषण करते. आज आपल्या सर्वांकडे जगात चौथ्या औद्योगिक क्रांती येऊन घातलेली आहे आणि या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे आपल्या सर्वांच्या जगण्याची परिमाणे बदललेली आहेत आणि संदर्भ बदललेले आहेत. आणि या अशा कालखंडामध्ये आपले जीवन एक सर्वात मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. सर्व साधने आपल्या हाताशी आहेत. या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेले वचन साहित्य आणि नीतिमूल्य यांचा आपण जीवनात सर्वांनी अंगीकार करण्याची आवश्यकता आहे. महात्मा बसवेश्वरांनी वचनांच्या माध्यमातून जात सूतक, जनन सूतक, मरण सूतक, अनिष्ट सूतक नाहीये असं सांगितलेलं आहे. आज आपण बघितलं तर समाजात विवेकवाद कुठेतरी कमी होत चाललाय. या संदर्भात मला मडिवाळ वासुदेवांचे एक वचन सांगावंसं वाटतं. वेदामुळे श्रेष्ठता नाही म्हणा, वेदांनी शिवास पाहिले नाही. शास्त्रामुळे श्रेष्ठता नाही म्हणा, शास्त्रांनी शिवास पाहिले नाही. वेद हे विप्रांचे बोध, शास्त्र ही बाजारी वार्ता. अनुभवाने आपल्यातील श्रेष्ठता आपण जाणलेल्या भक्ताहून अधिक नाही म्हणाना काल दैवया. तर या वचनाचा अर्थ जर आपण जाणून घेतला तर सर्व शास्त्र प्रमाण आपण म्हणतो, वेद प्रमाण म्हणतो, पण मडिवाळ वासुदेवांनी सांगितलंय की शास्त्र ही बाजारी वार्ता आहे आणि वेद हे विप्रांचे बोध आहेत. त्यामुळं स्वतः अनुभव घेऊन आपल्यातील श्रेष्ठता आपण जाणलेल्या भक्ताहून अधिक नाही म्हणाला काल देवया. आज आपण बघितलं तर कुठलेही साधू महाराज येतात आणि आपला भारतीय समाज अंधश्रद्धा आणि त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली येतो. हे कशामुळे घडून येते, का दुर्घटना घडतायत. एखाद्या आपण काही दिवसांपूर्वी न्यूज चॅनलवर बातम्या पाहिल्या असतील तर काही एक ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी गेले आणि अशा पद्धतीच्या घटना वेगवेगळे संदर्भ आहेत त्याच्या अनुषंगानं. त्या संदर्भ इथं सांगणं उचित ठरणार नाही, पण त्या संदर्भाच्या अनुषंगानं कुठेतरी एक बौद्धिक दारिद्र्य, कुठेतरी विवेकवादाची वानवा असल्यामुळेच या घटना घडल्यात हे मला आज ठामपणे सांगावंसं वाटतं. कारण आपल्यातील अनुभव आणि आपल्यातील श्रेष्ठता तुमच्या बुद्धीच्या आणि तुमच्या तर्काच्या जाणीवेवर तुम्ही त्या वस्तूला किंवा त्या विचाराला तुम्ही अनुभव घेतला पाहिजे असं महात्मा बसवेश्वरांनी इथपर्यंत आपल्याला सांगून ठेवलेलं आहे.
विवेकवाद आज आपण म्हणतो, पण विवेकवाद आपल्या जगण्याच्या अनुषंगानं आपल्या जीवनात कुठंतरी अवलंब केला पाहिजे असं मला वाटतं. महात्मा बसवेश्वरांचं हे जे वचन साहित्य आहे ते लिंगायत धर्माचे संहिता आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अश्वमेध यागच असू दे, अजेय उपदेश समाधीच असू दे हो, होम नेम गायत्री जप का असे ना हो, लिंग देवाच्या शरणांची वचने या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं एक एक वचन म्हणजे आपल्या जीवनासाठी परीस आहे. कारण महात्मा बसवेश्वरांनी जी लिंगायत धर्माची संहिता म्हणजे वचन साहित्य आहे आणि हे वचन साहित्य मानवाच्या कुलाचा उद्धार करणारं तर आहे, पण व्यक्ती म्हणून स्वतंत्र प्रत्येक व्यक्तीला विचार ती करू शकते, तिच्या मताप्रमाणे ती जगू शकते, तिच्या निवडीप्रमाणे ती व्यवसाय करू शकते, तिच्या मताप्रमाणे शिक्षण घेऊ शकते आणि केवळ आपल्या स्वतःचाच उद्धार करू शकत नाही तर संपूर्ण समष्टीचा म्हणजे संपूर्ण जगाचा, आपल्या समाजाचा विकास करून देशात एक क्रांती घडवून आणू शकते असं मला सांगावंसं वाटतं. कारण महात्मा बसवेश्वर यांचं एक वचन आहे की जिकडे पाहावे तिकडे तूच देवा, सकल विस्ताराचे रूप तूच देवा, विश्वतक चक्षु तूच देवा, विश्वतोमुखी तूच देवा, विश्वतो बाहू तूच देवा, विश्वतक पाद तूच देवा. हा खूपच क्रांतिकारी वचन आहे. कारण जर देव बघितला तर तो एका विशिष्ट रूपात किंवा एका विशिष्ट मूर्तीतच नाहीये, तर विश्वातल्या अनंत ऊर्जेत प्रत्येक शक्तीमध्ये देव सामावलेला आहे. ही एक सर्वात महत्वाची क्रांती आहे. कारण महात्मा बसवेश्वरांनी एक नवसमाज निर्माण केला आणि नवसमाज निर्माण केलेला आहे. आणि जर आपण बघितलं तर सर्वात धर्मव्यवस्था ही त्या काही शोषण करणारी व्यवस्था होती आणि ह्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेमध्ये एक तुम्ही आराधना करणार असाल, जर तुम्हाला देव प्रसन्न करून घ्यायचा असेल तर तुम्ही इतक्या पद्धतीचं कर्मकांड केलं पाहिजे, अशा पद्धतीचा यज्ञ केला पाहिजे. अशा पद्धतीनं त्यावेळी समाज व्यवस्था अस्तित्वात होती. त्यामुळे वैदिक संस्कृतीला आणि वैदिक व्यवस्थेला, यज्ञ संस्कृतीला जे बळी देण्याची व्यवस्था होती याचा सर्वात पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांनी खिंडार पाडलेला आहे. कारण महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे की विश्वातल्या प्रत्येक ऊर्जेत यज्ञयागाच्या निमित्तानं जी प्राणीहंसा केलेली जात होती त्यामुळं बळी जाणारे मुग्ध प्राणी पाहून महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे की देव एका विशिष्ट रूपात नाही तर विश्वातल्या प्रत्येक ऊर्जेत तो सामावलेला आहे. महात्मा बसवेश्वरांचं एक वचन आहे, प्रत्येक शब्दाला मारून टाकतात तुला, अरे बोकडा रड रे बाबा, वेद वाचणाऱ्याप्रमाणे रड रे बाबा, शास्त्र ऐकणाऱ्या समोर रड रे बाबा, तुझ्या रडण्याचा योग्य बदला घेतील पुढल संगमदेव. कारण धर्माच्या नावाखाली हिंसेचे समर्थन करणाऱ्यांना पाहून एकीकडे राग, दुःख, बळी जाणाऱ्या मुग्ध प्राण्याविषयी त्यांना तळमळ वाटते. अशा क्रूर व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांच्या विषयी अनुकंपा वाटते. आपण आवाज उठवला तरी प्रबळ व्यवस्थेविरुद्ध काही करता येत नाही अशी निसहाय्यता त्यांना वाटते. त्यासाठी वरील भावना महात्मा बसवेश्वरांनी वचनातून व्यक्त केलेली आहे. महात्मा बसवेश्वर म्हणतात, सृष्टीकर्ता लिंगदेवाने आपल्याला ही जी काया दिलेली आहे, जे मानवी देह दिलेला आहे त्याचं महत्व पटवून दिलेलं आहे. समाजामध्ये जर आपण पाहिलं तर योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने भ्रामक कल्पना भरून राहिल्या होत्या. अशी दुरावस्था नष्ट करण्यासाठी योग्य मार्गदर्शन देऊन जागृती घडवून आणण्यासाठी, वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी योजना हाती घेतलेल्या आहेत. आणि या योजनेसाठी महात्मा बसवेश्वरांनी मातृभाषेतून अत्यंत खालच्या स्तरावरील लोकांच्या पर्यंत ज्ञानवाहिनी म्हणून कन्नड भाषेची निवड करून सामान्य लोकांना अंतरंगाचा दरवाजा महात्मा बसवेश्वरांनी ठोठावला आहे. महात्मा बसवेश्वरांच्या मानवतावादाचे एक सूत्र आहे, दयेविना धर्म तो कोणता, सर्व प्राणीमात्रांना दया पाहिजे, दया हेच धर्माचे मूळ आहे. येथे थोडा पाठांतर भेट केला तर दयेविना धर्म कोणता आहे असे म्हटले तरी सर्वच धर्म दयाळू भरीत असल्याचे दिसते. बसवण्णांची दया केवळ मानवापुरती सीमित नव्हती तर सकल मानव जीवराशीविषयी. धर्मनिर्मितीचे मूळ कारण
म्हणजे संस्थापकाजवळ असलेली दया आहे. दुसरे कोणतेही कारण नाही. त्यामुळे दया मानवता नसलेली व्यक्ती धर्मवंत नये. दयेविना असलेला धर्मवंतपणा देवालाही मान्य नाही, असं महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. महात्मा बसवेश्वरांची मानवीयता केवळ पापी आणि पतित यांच्यासाठी नव्हती, तर महात्मा बसवेश्वरांनी श्रेणीकृत समजलेल्या व्यवस्थेमध्ये कनिष्ठ नीच वर्गात गेलेल्या महात्मा बसवेश्वरांनी कनिष्ठ म्हणून गणल्या गेलेल्या व्यवस्थेला वाईट टाकलेल्या सर्व लोकांचा उद्धार करण्याचं महात्मा बसवेश्वरांनी कार्य केलेलं आहे. महात्मा बसवेश्वरांनी एक देव उपासनेचा पुरस्कार केलेला आहे. महात्मा बसवेश्वर यांचं एक वचन आहे, मडके देव, सूप देव, रस्त्याचा दगड देव, कंगवा देव, धनुष्याची दोरी देव पहा, माप देव, लोटा देव पहा, देव देव म्हणून पाय ठेवण्यासही जागा नाही, देव एकच लिंग देव. महात्मा बसवेश्वरांनी एक देव उपासनेचा पुरस्कार केलेला आहे. इष्टलिंग आराधना करून धार्मिक स्वातंत्र्य सर्वांना अधिकार मिळवून दिलेला आहे. महात्मा बसवेश्वरांनी एक वैचारिक क्रांती आणि सामाजिक क्रांती घडवून आणलेली आहे. आज आपण बघितलं तर महात्मा फुले एका ठिकाणी म्हणतात, विद्येविना मती गेली, विद्येविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा बसवेश्वरांनी ही अविद्या जी आहे, ज्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या समाजामध्ये भरून राहिल्या होत्या, त्या सर्वांचा परिहार करण्यासाठी सर्वांना एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देऊन सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, अस्पृश्यता निर्मूलन, जगण्याचा मूलभूत हक्क महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी जे केलेलं कार्य मला वाटतं ते म्हणजे सामाजिक समानता तर आहे, पण फक्त सुख समृद्धी विलासी जीवनाची जी कल्पना अजूनही आपल्या समाजात आहे की स्वर्ग, पण ह्या स्वर्गापेक्षा समृद्धी, संतृप्ती आणि समाधान देणाऱ्या कल्याण राज्याची प्रत्यक्ष कल्पना बघून लोक आजही आश्चर्यचकित होतील. कारण आजही आपण बघितलं तर समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची एक असमानता, बेरोजगारी किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आपण आज बघतो, त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जर सांगितलेल्या वचन साहित्याचा आणि त्या संकल्पनांचा जर स्वीकार केला तर मला वाटतं वर्तमानातील समस्यांना आपण चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. यासाठी मला संविधानाच्या मूलभूत हक्कांसोबतच शरणांनी जे वचन साहित्यातून जे आपल्याला आदर्श समाज व्यवस्थेचं जे आपल्याला सूत्र घालून दिलेलं आहे, त्या समाजाचं आदर्श समाज व्यवस्थेचं सूत्र आणि ह्या सूत्रांच्या अनुषंगानं आपण समाजात जर जाणीव, जागृती आणि बदल घडवून आणू शकलो तर आपण एक महासत्ता तर होऊ शकतो, पण जगाच्या पाठीवरती भारत देश म्हणून आपण जगाला मार्गदर्शन करू शकतो. महात्मा बसवेश्वरांच्या विचाराच्या अनुषंगानं आज हे मला सांगावंसं वाटतं. महात्मा बसवेश्वरांनी केवळ लिंगायत धर्म तत्त्वांनाच नव्हे तर महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनांच्या माध्यमातून विश्व संदेश दिलेला आहे. हा कोण असे म्हणू नका देवा, हा आमचा असे म्हणवावे देवा, लिंग देवा आपल्या घरचा पुत्रच म्हणवावे देवा. महात्मा बसवेश्वरांचे हे वचन म्हणजे एक क्रांती म्हटले तरी वावगं ठरणार नाही. कारण आज आपण बघितलं तर हे विश्व भातृत्व आणि विश्व कुटुंबत्व प्रतिपादणारे एक वचन आहे. मानवात तारतम्य करणारे, भेद म्हणजे जाती, वर्ण व योग्यता पाहणारे, हा कोण अर्थात हा कोणत्या जातीचा, हा कोणता व्यवसाय करतो, हा कोणत्या योग्यतेचा आहे, या 3 अंशाच्या आधारावर भेदभाव न करता जात कोणती का असेना, धंदा कोणता का करेना, सामाजिकपणे तो कोणत्या योग्यतेचा का असेना, तो आमचा म्हणून त्याचा आदर करण्याची मनोभावना वाढवली पाहिजे. कारण जग हे देवाचे घर आहे. या एक महान घरचा पुत्र म्हणून घ्यायचे असल्यास सर्वांचा आदर करणे, गौरव करणे आणि सर्वांवर प्रेम करणे शिकले पाहिजे. जग नावाच्या या महान घरचा पुत्र असे म्हणावे देवा, असे सृष्टिकर्त्याकडे महात्मा बसवेश्वरांनी मागितलेले आहे.
कारण महात्मा बसवेश्वरांनी जो एक सामाजिक परिवर्तन घडून आणलेले आहे, त्या काही अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या, दलित म्हणून गणल्या गेलेल्या वर्गाचं कितीतरी काळ किंवा कितीतरी शतक शोषणच होत होतं. आणि ह्या शोषित समाजातल्या व्यक्तींना एक व्यासपीठ महात्मा बसवेश्वरांनी मिळवून दिलेलं आहे. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून एक क्रांती घडवून आणली आणि ह्या क्रांतीचा हत्यार म्हणजे वचन साहित्य आहे. महात्मा बसवेश्वरांनी एक व्यक्तीच्या जीवनाला स्पर्श करणारं एक क्रांतिकारी तत्वज्ञान महात्मा बसवेश्वरांनी वचन साहित्याच्या माध्यमातून आपल्याला घालून दिलेलं आहे. आणि लिंग दीक्षा ही समानतेची साधना महात्मा बसवेश्वरांनी घालून दिलेल्या तत्वज्ञानामधून जर आपण बघितलं तर ज्याच्या अंगावरती लिंग आहे तो समान आहे, त्याच्यामध्ये कोणताही भेद नाही, अशा पद्धतीचं तत्वज्ञान महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. महात्मा बसवेश्वर म्हणतात की हत्या करणाऱ्याच माग, घाण खाणाराच महार, कुल काय तयांचे, कुल म्हणजे काय, सकल जीवांचे कल्याण इच्छिणारे आमच्या लिंग देवाचे शरण श्रेष्ठ कुलीन. म्हणजे जी एक भेदाभेदाची भावना होती, भेदाभेद अमंगळ, भेदभाव रहित आणि शरण सहित लिंगभाव नष्ट करून लिंग भेदभाव विरहित सकल जीवांचं कल्याण इच्छिणार हे महात्मा बसवेश्वरांनी घालून दिलेलं लिंगायत धर्माचं तत्वज्ञान आहे. महात्मा बसवेश्वरांचे एक वचन आहे, महात्मा बसवेश्वरांच्या विषयीचे एक वचन आहे की शिवाने केले उन्मतांचे उच्चाटन, इंद्राने केला दृढ वंशांचा नायनाट, कृष्णाने केले दृष्टांचे मर्दन, पण दृष्टांना शिष्ट करणारा आणि पतितांना पावन करणारा महात्मा बसवेश्वर या सर्वांपेक्षा श्रेष्ठ म्हणे कुमार कर्तव्या. महात्मा बसवेश्वरांनी केवळ आपल्या सोबतच एक आपल्याला तत्वज्ञान कळालं, लिंगायत धर्माची संहिता जी आपल्याला घालून दिली, यात केवळ एक मनुष्य म्हणून त्याला सर्व हक्क समान आहेत, सर्व हक्क समान आहेत, यासोबतच त्याला काम करण्याचा सुद्धा हक्क आहे. तो स्वतःच्या मनाप्रमाणे काम करू शकतो, स्वतःच्या जीवनाचा उद्धार घडवून आणू शकतो. म्हणून महात्मा बसवेश्वर हे दिन दलितोद्धारकच नाहीत, स्त्री कुलोद्धारकच नाहीत, तर संपूर्ण मानव जातीचे कल्याण करणारे आहेत. म्हणून महात्मा बसवेश्वर या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत असं म्हटलेलं आहे. समाजातील सर्वांना विकासाची संधी देऊन व्यक्ती म्हणून एक 18 पगड जातीच्या ज्या बेड्या होत्या त्या बेड्यातून मुक्त करून सर्वांचं कल्याण इच्छिणारे महात्मा बसवेश्वर यांना मी अभिवादन करते. चन्न बसवेश्वरांचं एक वचन आहे, खोल विहिरीतील पाणी दोरी विना, पायऱ्या सहाय्याविना काढणे शक्य का, शब्दरूपी पायऱ्या बांधून चालविले आमच्या पुरातनांनी, देवलोकाची वाट दाविली, मानवाच्या मनाची मलिनता नष्ट करण्यासाठी वचनशास्त्र नावाची ज्योत उजाळून दिली पुढल चन्न संगयाच्या शरणांनी. जर आपल्याला आपल्या समाजाचा आणि आपल्या देशाचा उद्धार करायचा असेल, लिंगायत धर्मीयांनी सर्वात पहिल्यांदा वचन साहित्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि वचन साहित्याचा जर अभ्यास केले तर आपल्या मनाची मलिनता नष्ट करून आपण आपले जीवन, आपल्या स्वतःचे जीवन, आपले कुटुंबीय आणि आपला देश एका प्रगती पथावर निश्चितच पोहोचवू शकतो असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. विषयाचा समारोप करताना यापूर्वी कोणी पंक्ती लावली असेल, कोणी मेणबत्ती लावली असेल, कोणी आरती केली असेल, पण तुम्ही मला आज येथे शब्द सुमनांची अगरबत्ती लावण्याची संधी दिली, बसव विचारांचा जागर करण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचे आभार मानवते आणि सर्वांना धन्यवाद म्हणते. शरणू शरणार्थी. धन्यवाद मॅडम. आज आपण या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये उपस्थित राहून भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि वचन साहित्य या विषयावर आपले मौलिक विचार याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. यानंतर उपस्थित सर्व शरण बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मत मांडावे. स्वइच्छेने हँड राईज करून तुम्ही आपले मत नोंदवू शकता. जनार्दन सर, तुम्ही बोला.
माईक अनम्यूट करा. बोलू बोलू का सर? हा बोला बोला, आवाज येतो, बोला. हा, आज मॅडमने अतिशय प्रेरणादायी व माहितीपूर्ण भाषण केलेलं आहे. आम्ही बसव क्रांती दिन 14 जानेवारी या दिवशी समग्र क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेत आहोत. स्पर्धकांना ही माहिती व यानंतरच्या रविवारी भाषणांमुळे स्पर्धकांना लाभ होईल असे मला वाटते. आपण हा जो कार्यक्रम करीत आहात अतिशय स्तुत्य कार्यक्रम असून महात्मा बसवेश्वरांबद्दल लोकांना अतिशय चांगली माहिती मिळत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अंकुश पाटील सर, आपले मत नोंदवा. शरणू शरणार्थी सर. सर्वप्रथम सर्वांना शरणू शरणार्थी. खरंच मॅडमनं जेवढं काही बारकाईनं सांगावं तेवढं खूप छान सांगितलेलं आहे. कोणताही विषय त्यांच्याकडून सांगण्याचा राहून गेलेला नाही. तरी पण मला असं वाटतं की कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारनं वचन साहित्याचा अभ्यास पूर्ण करून अभ्यासक्रमामध्ये दाखल करण्यासाठी हे शासन का झटत नाही, किंवा या शासनाच्या हातामध्ये सर्व काही गोष्टी असताना हे एवढं सत्य परिपूर्णरित्या दाबून ठेवण्याचा प्रयत्न का करत आहे. तर ह्या बाबतीत शासन मॅडमनं आम्हाला काही सांगावं, मार्गदर्शन करावं. जर आपण कर्नाटक सरकारमध्ये मी काही दिवसांपूर्वी म्हणजे वर्तमानपत्रात बातमी वाचली होती की बसव जे तत्व जे आहे आणि बसव विचार जे आहेत आणि लिंगायत धर्माची जी संहिता आहे ते वचन साहित्य आहे. कर्नाटकात काही फार प्रमाणात, सरांचा म्हणण्याचे मी 100% सहमत आहे की काही प्रमाणात अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. विद्यापीठामध्ये बसव विचारांच्या अनुषंगानं वचन साहित्यासाठी स्वतंत्र अभ्यास वर्ग चालू झालेले आहेत. पण जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत तेवढ्या प्रमाणात झालेले नाहीयेत. यासाठी मला वाटतं की सर्वात प्रथम लिंगायत धर्मीयांनी वचन साहित्याचा अभ्यास केलाच पाहिजे. आणि समाजाच्या विकासात आपण एवढा आपल्याजवळ सर्व काही आहे, वचन साहित्य आहे, पण जेवढ्या प्रमाणात आणि ज्या प्रमाणात जागृती व्हायला पाहिजे, एक जनजागृती व्हायला पाहिजे, ती शासन स्तरावरती आवाज उठवायला पाहिजे, तेवढ्या प्रमाणात झालेली नाहीये. हे सरांचं अगदी 100% बरोबर आहे. आणि त्यासाठी हे जागृती होण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या वचन साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. वचन साहित्याचा अभ्यास केलाच पाहिजे आणि वचन साहित्य समजून घेऊन, ज्या आपल्याला तत्वज्ञान समजलं, आज मी तुम्हाला का सांगू शकले, तर याचं सर्वात महत्वाचं कारण काय आहे, तर मी वचन साहित्याचा थोडाफार प्रमाणात अभ्यास केलेला आहे, लिंगायत धर्माचा अभ्यास केलेला आहे आणि लिंगायत तत्वज्ञान काय आहे हे मी जाणून घेतलेलं आहे. जर अशा पद्धतीनं आजची जी तरुण पिढी आहे आणि जे आहेत लिंगायत बांधव, ह्यांनी जर तत्वज्ञान आणि लिंगायत एक धर्म या अनुषंगानं अभ्यास करून जाणीव समाजात निर्माण केली तर शासन स्तरावरही आपण चांगला स्तुत्य उपक्रम, एक आपण ब्लूप्रिंट असे आपण आखून समाजाच्या स्तरावर किंवा शासन स्तरावर आपल्याला एक स्वतंत्र अभ्यास वर्ग चालू करता येईल. आणि यासाठी जर काही मदत लागेल तर ती सर्व मदत करण्यासाठी मी तयार आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू. शरणू शरणार्थी. दैवशाला पाटील मॅडम, आपले मत नोंदवा. सर्वप्रथम सर्वांना शरणू शरणार्थी.
खरंच अगदी मॅडमनी बोलावं तसं बोललेलं आहे आणि खूप असा मॅडमचा सखोल अभ्यास पण दिसतोय आणि बसव तत्वामध्ये एकही विषय असा की मॅडमनी सांगितलं नाही असं झालेलं आहे. खूप छान पद्धतीने मॅडमनी विश्लेषणयुक्त आपलं मत व्यक्त केलेलं आहे. शरणो शरणार्थी मॅडम. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. बसवेश्वरी ताई, आपलं मत नोंदवा. सर्वांना भक्तीपूर्वक शरणार्थी. खरंच आता मॅडमने म्हणजे खूप छान प्रकारे त्यांनी आता पाटील सरांनी सांगितले बघा. आता म्हणजे मॅडम म्हणजे कोणतंच त्यांनी नाही ते सगळं म्हणजे आता मॅडमने सगळं म्हणजे बसवण्णांनी कोणती कोणती क्रांती केली 12व्या शतकामध्ये ते सांगितले. तर खरंच त्यांनी म्हणजे एकाच क्षेत्रात नाही म्हणजे संपूर्ण क्षेत्रात बसवेश्वरांनी क्रांती केली. आता म्हणजे मॅडम कडून पूर्ण काही माहिती मिळाली. आता मॅडमने म्हणल्या की मी म्हणजे ज्यांना काय लागते त्यांना मी मदत करण्याचं म्हणजे त्यांनी म्हणलं ना मॅडमने आता मी त्यांना मदत करते म्हणून. खरंच मॅडमने खूप छान प्रकारे आज अप्रतिम असं म्हणजे मार्गदर्शन केलं. धन्यवाद मॅडम. शरणार्थी. धन्यवाद. भीमाशंकर सिंदगी, आपले मत नोंदवा. शरणार्थी ताई, आपण खूप छान मांडणी केली आहे. आमची म्हणजे समस्त लिंगायत समाज एक मांडणी की ह्याच्या लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा कसा मिळवता हे तुम्ही सगळे विधित तज्ञ म्हणजे लॉयर सगळे मिळून काही करता येईल का ह्यासाठी प्रयत्न करूया आपण. करता येईल का? हा, म्हणजे लिंगायत मध्ये बरेच प्रकार आहेत ते सगळे एकत्र आले पाहिजे. हे एकत्र येत नाहीत ही एक मोठी शोकांतिका आहे. आपल्या समलिंगायत धर्मातील ज्या पोटजाती आहेत त्या पोटजाती तर अल्पसंख्याक म्हणून गणल्या गेलेल्या आहेत. पण आता जर आपला लढा जर बघितला तर आपल्याला हिंदू ह्या कॅटेगरीमध्येच आपल्या दाखल्यावरच्या नोंदी बघितल्या तर आपल्या नोंदी हिंदू म्हणूनच गणल्या गेलेल्या आहेत. पण आपण आपल्या धर्मातली जर तत्व बघितली तर कोणत्याही प्रकारे हिंदू संस्कृतीचा अंशच नाहीये आपल्यामध्ये. महात्मा बसवेश्वरांनी याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा लिंगायत धर्म हे स्वतंत्र धर्म म्हणून संविधानिक मान्यता मिळवण्यासाठी सर आपला लढा चालू. बरोबर आहे मॅडम. आणि ह्या असंख्य ज्या एवढ्या पोटजाती आहेत ह्या एकत्र कसा करता येईल ह्यावर काही विचार म्हणजे करावा. हो सर, कारण महात्मा लिंगायत बरेच प्रकार आहेत एवढे. आणि काय काय म्हणतात आम्ही बघितलं तर महात्मा बसवेश्वरांनी सर्वांना एका छताखाली एकत्र आणले आणि विषमता विरहित आणि जातीभेद विरहित समाजाची निर्मिती केलेली आहे. आज आपण आपली शक्ती वेगवेगळ्या घटकांमध्ये विभाजित करतोय सर. मी तुमच्या मताशी आपलेच पाय ओढतात असं होतंय कधी कधी. काय काय ठिकाणी असं होतं. ह्या एकाच छताखाली आज आपण एकत्र आलो तर आपल्या धर्माला तर संविधानिक मान्यता निश्चितच मिळू शकते. आणि यासाठी आपण आपल्या दाखल्यावरती मुलांचा ज्यावेळी जन्माची नोंद करतो त्यावेळी हिंदू अशी नोंद न करता आपण आपली धर्माची नोंद लिंगायत, जात लिंगायत, धर्म लिंगायत अशी नोंद केली तर इथून पुढे 4-5 वर्षात मला वाटतं लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळणं फार काही अवघड नाही. अजून एक शंका आहे, आता ज्या नोंदणी केलेल्या आहेत म्हणजे जन्म दाखल्यावर ते बदलता येतील का? नोंदणी आपण हिंदू लिंगायत म्हणून केलेलं आहे त्याला नोटरी म्हणजे काय करता येईल का लिंगायत म्हणून? लिंगायत म्हणून जन्म दाखल्यावरची नोंद करायची असेल तर ती काय प्रोसिजर आहे सर? माझा कॉन्टॅक्ट नंबर सर तुम्ही देशमाने सरांकडून तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. ती प्रोसिजर काय आहे मी सांगेन. ओके मॅडम, थँक्यू. शरणार्थ. धन्यवाद. अंकुश पाटील सर. हा मॅडम, आम्ही सर्व प्रवेश देतेवेळी विद्यार्थ्यांना मुलांना धर्माचं नाव लिंगायत टाका असं म्हणत आहोत. काही लोक निर्भीडपणे टाकतही आहेत पण त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की आम्हाला आमच्या आईवडिलांच्या सर्टिफिकेटवर हिंदू धर्म आहे आणि आम्ही जर धर्माचं नाव लिंगायत टाकलं आणि खाली आमचे आरक्षण मिळणारं हे मिळतंय की नाही की
तर त्यांच्या मनातल्या ह्या शंका जाण्यासाठी आपण काय प्रयत्न करावेत, आपण त्यांचं प्रबोधन कसं करावं थोडक्यात आम्हाला सांगा. आरक्षण ज्यावेळी जातीला असतं, सर- धर्माला नाही. ज्यावेळी आपण आपल्या दाखल्यावरती, जन्म दाखल्यावरती नोंद करतो, त्यावेळेस जर आपण पालकांना आपण सांगू शकलो की धर्म ही लिंगायत आहे आणि जात ही लिंगायत आहे, तर निश्चितच अशा पद्धतीच्या नोंदी करण्यास कोणतंही घाबरण्याचं कारण नाहीये. कारण ज्यावेळी माझ्या दाखल्याची नोंद झाली शाळेत, मलाही हा अनुभव आलाय की आरती तुझी जात पण लिंगायत आणि धर्म पण लिंगायत कसं आहे. एकमेव मी आहे, माझ्या दाखल्यावरती जातही लिंगायत आहे आणि धर्मही लिंगायत आहे. त्यामुळे फार काही मोठा फरक पडत नाही. पण तुम्हाला आरक्षण नसेल ना, जाती बद्दल जे काही जातीवर आरक्षण आहे, वाणी म्हणा, कोष्टी म्हणा, कोळी म्हणा, तेली तांबोळी म्हणा, अशा समाजाला जे काही शासन सोयी सवलती देते आरक्षण म्हणून, तर तुम्ही जातही लिंगायत टाकली, धर्मही लिंगायत टाकल्यानंतर त्याचा धर्म निर्देश लिंगायत टाकल्यावर धर्माचा काय संबंध नाही आहे आरक्षणाचा. धर्माला कुठलं आरक्षण आहे आपल्याकडं? हा, धर्माला आपल्याकडे आरक्षण नाही. जातीला आरक्षण आहे. हा, मग धर्माचा आणि त्या लिंगायत लिहिण्याचा काय संबंध येतो? हो हो, तेच मी म्हणतो की धर्माला आरक्षण नाही हे बरोबर आहे, पण जातीवर आरक्षण जे मिळणार आहे. आपला लढा आहे तो लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी. आता तुम्ही त्यासाठी म्हणालात की जास्तीत जास्त दाखल्यावर धर्म लिंगायत म्हणून धर्म हा हिंदूंवरूनच नोंद आहे. हिंदूच्या ऐवजी नोंद आहे. तुम्ही लिंगायत म्हणून नोंद करा ना धर्म. ते बदलण्याची काही म्हणजे ते घेतो मी माहिती तुमच्याकडून. अजून कोणाला काही मतं नोंदवायची असतील तर तुम्ही नोंदवू शकता. माझ्या मुलाच्या दाखल्यावेळी मी शाळेत नोंदवत असताना मला हरकत घेतली त्यांनी, तुमचा धर्म हिंदू आहे, तुम्ही लिंगायत का लिहित आहे? मला ते नाईलाज आणि हिंदू लिहावं लागलं. पण ते आता तुम्हाला चेंज करता येईल ना मॅडम? हो, करू शकता सर. हो, ओके. सर्वांना शरणू शरणार्थी. आज ॲडव्होकेट आरती खड मॅडम या इचलकरंजीवरून उपस्थित राहून भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि वचन साहित्य या विषयावर अनमोल मौलिक असं मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, विवेक, वाद आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित कल्याण राज्याची निर्मितीही केली होती. हे कल्याण राज्य 36 वर्षे टिकले. त्यांनी कल्याण राज्यामध्ये मोठे आमूलाग्र बदल घडवून आणले. बसवांना स्वतः वचनामध्ये लिहितात की कल्याण हे इतकं समृद्ध राज्य बनलेलं होतं की त्यामध्ये भीक मागणारी व्यक्ती नाही किंवा सेवा करून घेणारी कोणतीही व्यक्ती नाही, कारण इतके स्वावलंबी ते व्यक्ती बनलेले होते. खऱ्या अर्थाने ही स्वावलंबनाची शिक्षा किंवा स्वावलंबनाचं शिक्षण देत असताना बसवण्णांनी व्यक्तीमध्ये एक स्वाभिमान, आत्माभिमान आणि न्यूनतेचा जो न्यूनगंड होता, या सर्वांना बाजूला करण्याचं काम सुरुवातीला केलेलं होतं. धार्मिक बाबतीमध्ये पहिल्यांदा स्त्रीला स्वातंत्र्य देण्याचं काम बसवण्णांनी केलेलं होतं. म्हणून गुड्डापूर दानम्मा या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुड्डापूर पासून बसवण्णांच्या विचारांचा प्रचार करत करत तामिळनाडू पर्यंत गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी बसवण्णांचं मंदिर देखील बांधलेलं आहे. आणि पुन्हा प्रचार करत करत त्या उत्तर भारतामध्ये गेलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की स्त्रीला
धर्मव्यवस्थेची चिकित्सा करण्याचा हक्क अधिकार नव्हता, धर्मग्रंथ वाचण्याचा हक्क अधिकार नव्हता, धर्मग्रंथ लिहिण्याचा हक्क अधिकार नव्हता, धर्माच्या मूल्यांची चिकित्सा करण्याचा हक्क अधिकार नव्हता. त्याच काळामध्ये स्त्रीला खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णांनी धर्मग्रंथ लिहिण्याचा, वाचण्याचा, त्याची चिकित्सा करण्याचा हक्क अधिकार दिलेला होता. आणि अभिव्यक्तीचं यापेक्षा मोठं उदाहरण आपल्याला इतिहासामध्ये बुद्ध पूर्व काळा बसवण्णांच्या पूर्व काळामध्ये बुद्ध आणि महावीरांच्या विचारात सापडते. म्हणजे 1800 वर्षानंतर पुन्हा बुद्ध महावीरांचा विचार पुन्हा जिवंत करून अभिव्यक्तीचा गौरव करण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलेलं होतं. तर आजचं आपलं जे शिक्षण होतं ते अतिशय महत्वाचं होतं. याच्यामध्ये समता, समानता, बंधुता, सामाजिक न्याय या बसवण्णांच्या मूलभूत आचार तत्वांना किंवा मूलभूत नीती तत्वांना देखील समावेश केलेला आहे. तर समतेचा हक्क अधिकार, कोणत्याही व्यक्तीला धर्म, वर्ग, वंश, लिंग, भेद यावर आधारित कोणत्याही पद्धतीचा भेदभाव करणं हे बसवादी शरणांना मान्य नव्हतं. म्हणून बसवांना काय म्हणतात की ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वांना मी समान मानेन. कोणत्याही आधारावर व्यक्तीमध्ये भेदभाव होऊ नये, लिंगाच्या आधारावर, जातीच्या आधारावर कोणत्याही प्रकारचे भेदभाव होऊ नये. स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव बसवादी शरणांना मान्य नव्हता. म्हणून गोगवे नावाची स्त्री म्हणते की दाढी मिशा येतात पुरुष म्हणतात, सणांना उभारी येतात स्त्री म्हणतात, मात्र आतील चैतन्य रूपी आत्मा स्त्रीही नाही पुरुषही नाही, नास्ती नाता. बसवण्णा म्हणतात की लोखंड तापून लोहार झाला, वस्त्र विणून विणकर झाला, कपडे धुवून धोबी झाला, कानातून कोण जन्मला कुडल संगम देवा. म्हणजे यामध्ये देखील आपल्या लक्षात येते की व्यक्तीचा जन्म कोणत्या कुळामध्ये, कोणत्या घरामध्ये झाला यावर त्या व्यक्तीची श्रेष्ठता नसून त्या व्यक्तीचं काय किंवा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारं ज्ञान यावर त्या व्यक्तीची श्रेष्ठता आहे. म्हणून शून्य पीठाचे पहिले अध्यक्ष आल्लम प्रभुदेव हे नटू जातीतील व्यक्ती होते आणि त्या शून्य पीठाचं नियंत्रण करण्याचं काम प्रभुदेवानी केलेलं आहे. म्हणजे आज आपण बघतो की आपल्या राष्ट्राच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, मात्र एवढ्या राष्ट्रपती ट्रायबल कम्युनिटीमधून किंवा आदिवासी समुदायातून येऊन सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा डावलण्याचं काम या भारतामध्ये केलं जातं. का तर ती एक स्त्री आहे, त्यातून ती विधवा आहे आणि त्यातून ती ट्रायबल कम्युनिटी मधून येते. म्हणजे कुठे गेला बसवण्णांचा समता, समानता, बंधुतेचा विचार आणि कुठे हा आत्ताचा भारताचा राज्य विचार. तर याच्यामध्ये असणारी तफावत आपल्याला सहजासहजी लक्षात येऊ शकते. तर अस्पृश्यतेचं निर्मूलन करणे हे बसवण्णांच्या शरणांच्या समोरचं महत्वाचं उद्दिष्ट होतं आणि भारतीय संविधानानं देखील कायदेशीररित्या अस्पृश्यतेचं निवारण केलं पाहिजे याविषयी सांगितलेलं आहे. माणसामध्ये पुरुष अस्पृश्य अशा पद्धतीचे भेद बसवादी शरणांना कधीही मान्य नव्हते. म्हणून बसवादी शरणांनी काय म्हटलेलं आहे, बसवण्णांनी म्हटलेलं आहे की वडील आमचे मातंग चेन्नैया, आजोबा आमचे डोहर कथया, चुलते आमचे चिक्कय्या पहा, दादा आमचे किन्नरी बोमय्या, मज का जाणत नाही कुडल संगम देवा. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जातीतून वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक जर माझे नातेवाईक असतील तर माझी जात कोणती असं ते विचारतात. म्हणजे व्यक्तीला जात ही त्याच्या जन्मानं नाही तर त्याच्या कायकानी व्यवसायाने चिकटते. जाती या मानवनिर्मित आहेत हे सांगण्याचं काम बसवादी शरणांनी केलेलं होतं. खऱ्या अर्थाने या भारतामध्ये कोणालाही कुठेही फिरण्याचा हक्क अधिकार आहे, कोणत्याही ठिकाणी जाण्याचा, कोणत्याही ठिकाणी राहण्याचा, कोणत्याही ठिकाणी वस्ती करण्याचा, कोणताही व्यवसाय निवडण्याचा हक्क अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. मात्र 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी हे हक्क अधिकार प्रत्यक्ष अंमलात आणलेले होते. म्हणून काश्मीरचा राजा भूपाल महादेव हा काश्मीर सोडून कल्याणला आला आणि कल्याणमध्ये स्थायिक झाला. बसवण्णांच्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याच पद्धतीनं दारू विकणारा हेडज मारय्या, वेश्या सक्कवे, त्यानंतर उर्लिंग पेद्दी यासारखे जे काही पूर्वाश्रमी समाज कंटक म्हणून गणले गेलेले लोक होते हे देखील प्रवाहामध्ये आले आणि त्यांनी समाज प्रवाहासाठी कल्याणकारी व्यवसाय निवडलेले होते. म्हणजे उर्लिंग पेद्दी जर बघितलं तर पूर्वाश्रमी चोरी करणारे उर्लिंग पेद्दी नंतरच्या काळामध्ये एक धर्मगुरू बनलेले. म्हणजे खऱ्या अर्थाने माणसाचा समग्र बदल, समग्र विकास हा बसवादी शरणांनी केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणी स्वातंत्र्याचा जो हक्क अधिकार आहे या संबंधाने बसवादी शरणांचे विचार किती प्रेरक होते आणि त्याची अंमलबजावणी बसवादी शरणांनी कशा पद्धतीने केलेली होते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. तर अजून एक महत्वाचा शिक्षणाचा हक्क अधिकार की ज्या काळामध्ये पुरुषांनाच केवळ शिक्षण घेण्याचा हक्क अधिकार होता त्या काळामध्ये बसवादी शरणांनी स्त्री आणि पुरुष दोघांनाही शिक्षित करून वचन साहित्य नावाच्या अनुभववादी साहित्याची निर्मिती केलेली आहे. आज आपण बघतो की बऱ्याच वेळा संस्कृत ग्रंथ आपल्याकडे वाचले जातात
आणि हे संस्कृत ग्रंथ बहुतांश पुरुषांनीच लिहिलेले आहेत आणि याच्यामध्ये स्त्रियांची जी भूमिका आहे ती अतिशय कमी राहिलेली आहे. आता काही वेळा सांगितले जाते मैत्रेयी गार्गीची नावं, मात्र मैत्रेयी गार्गी ह्या केवळ नगण्य अवस्थेमध्ये, नगण्य प्रमाणामध्ये आपल्याला अनुभवाला येणारे आहेत. तर सर्वार्थाने सर्व जे काही संस्कृत साहित्य आहे हे पुरुषांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून बसवादी शरणांनी अनुभववादी वचन साहित्य बोली भाषेमध्ये म्हणजे कन्नड भाषेमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी साहित्य लिहिण्याचा हक्क अधिकार, आपले विचार मांडण्याचा हक्क अधिकार, त्याच पद्धतीनं शिक्षण घेण्याचा आणि आपलं मत व्यक्त करण्याचा हक्क अधिकार बसवादी शरणांनी खऱ्या अर्थाने समाजामध्ये रूढ केलेला होता हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर विशिष्ट धर्म स्वीकारण्याचा, धर्मतत्वांचं पालन करण्याचा हक्क अधिकार हा भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आणि 12व्या शतकामध्ये वैदिक व्यवस्थेच्या विरोधामध्ये, त्यांची जी काही शोषण व्यवस्था आहे यांच्या विरोधामध्ये बसवादी शरणांनी शरण संप्रदायाची निर्मिती केलेली होती. हे देखील धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी दिलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर धर्माचं शिक्षण घेण्याचा हक्क अधिकार 12व्या शतकामध्ये आपल्याला बसवादी शरणांनी दिलेला दिसतो. सांस्कृतिक शैक्षणिक हक्क हे देखील 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी आपल्याला दिलेले. विशिष्ट संस्कृतीचं रक्षण संवर्धन करणं, विशिष्ट भाषेचं रक्षण संवर्धन करणं, लिपीचं संवर्धन करणं हे सर्व 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी प्रत्यक्ष अंमलात आणलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर मालमत्तेचे हक्क, तर शिवप्रिया नावाची एक स्त्री होती, बसवांनांची अनुयायी होती. तर ती शिवप्रिया, तिला 2 भाऊ होते. तर त्यातील एक भाऊ बसव तत्वाला सर्वस्व मानणारा होता. शिवप्रिया देखील बसव तत्वाला मानणारी होती. मात्र एक जो भाऊ होता तो संपूर्णतः पूर्वाश्रमीच्या विचारांना मानणारा होता. त्यांचे पती, त्यांचे पिता ज्यावेळी मृत्यू पावतात त्यावेळी त्यांच्या मालमत्तेचं समान विभाजन केलं जातं आणि एक वाटा त्या शिवप्रियाला दिला जातो. तर शिवप्रिया ही आपल्या भावाच्या बरोबर बसवतत्वाचा प्रचार करते. भाऊ हा परदेशामध्ये निघून जात असताना त्याची नाव पाण्यामध्ये बुडते आणि तो मृत्यू पावतो. त्यानंतर भावाची जी काही संपत्ती आहे तो धाकटा भाऊ हडप करतो आणि शिवप्रियाला सांगतो की माझ्या पित्याने कष्टाने कमवलेली संपत्ती तो जनहितासाठी खर्च करत आहे आणि हे चुकीचं आहे. स्त्रीला संपत्तीमध्ये हक्क अधिकार नाही असं धाकटा भाऊ सांगतो आणि तिची देखील संपत्ती तो घेतो. आणि यानंतर पंच येतात. पंच यावर न्यायनिवाडा करतात. पंच पारंपरिक रीतीने भावाचं बरोबर आहे म्हणून सांगतात आणि शिवप्रिया मात्र मला देखील समान हक्क अधिकार मिळायला पाहिजे याविषयी आपलं मत व्यक्त करताना दिसते. आणि शेवटी शिवप्रिया पंचांचं मत वळवून त्यांना मालमत्तेमध्ये स्त्रियांना देखील समान हक्क अधिकार पाहिजे हे सांगण्यामध्ये यशस्वी होते. म्हणजे 12व्या शतकामध्ये या आमूलाग्र तत्वांचा स्वीकार बसवादी शरणांनी केलेला आपल्याला दिसतो. आज खरोखर आरती मॅडमांनी अतिशय महत्वाची मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत. भारतीय संविधान आणि वचन साहित्य यांचा एक अनुबंध आपल्या समोर उलगडून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो अतिशय समर्पक आणि अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचं मार्गदर्शन येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला मिळावे अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या तर्फे विनंती करतो आणि हे सत्र या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. सर्वांना धन्यवाद.